नमस्कार मंडळीनो, स्वागत आहे तुमचे आपला स्वाद आपली संस्कृती या आपल्या युट्यूब चॅनलवर. तर आज मी बनवत आहे भरली भेंडी. तर चला मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर हे साहित्य आहे. त्याच्यासाठी हे मी भेंडी घेतले, अर्धा किलो एवढे भेंडे आहेत. त्यांना व्यवस्थित धुतले, पुसून वगैरे घेतले. तर आता त्याला आपण कट करून घेणार आहे. आपल्याला भरायच्यासाठी करायचे आहेत ना, त्याच्यासाठी मी हा वरचा भाग काढणार आणि हा खालचा आणि मध्ये एक कट मारून घेणार. अशा प्रकारे मोठ्या बिया असल्या तर त्या काढून मी टाकल्या तरी चालतील. अशाच प्रकारे बाकीचे पण मी असेच कट करून घेणार आहे. बघा, ह्याच्यात बिया छोट्या आहेत, त्या नाही काढल्या तरी चालतील. आणि भेंडा असा चिरून म्हणजे मध्ये कीड आहे, किडका आहे वगैरे ते आपल्याला कळते पण ना. आपल्याला ह्याच्यात सगळं सारण भरायचंय, त्याच्यासाठी असे कट मारून घ्यायची. तर हे अशा प्रकारे मी कट करून घेतले भेंडे सगळे, मध्ये चिरा पाडून असे सगळे कट करून घेतले. आणि त्याला हे साहित्य लागणार आहे. शेंगदाणे घेतलेले आहेत, सुकं खोबरं थोडंच घेतलंय, सुकं खोबरं, आलं लसूण, जिरं, बडीशेप, धने, फोडणीला कढीपत्ता, हळद, मिरची पावडर, हा किचन किंग मसाला घेतलाय, चवीला मीठ घेतलंय आणि राई फोडणीसाठी कोथिंबीर घेतलीये, हिंग आणि तेल. आता आपल्याला एक वाटण करून घ्यायचंय. शेंगदाणे, सुकं खोबरं, आलं लसूण, धने, बडीशेप आणि जिरं आणि थोडीशी कोथिंबीर. ह्याचं सगळ्याचं मी वाटण करून घेते, मिक्सरला वाटून घेते. तर बघा, हे अशा प्रकारे मी वाटून घेतलंय. एकदम बारीक नाही केलंय, थोडं जाडसरच आहे. तर मी एका भांड्यात काढून घेते. आता ह्याच्यामध्ये मी पाणी नाही टाकले, असंच वाटून घेतलेलं आहे. याच्यात हळद घालून घेते, पावडर, किचन किंग मसाला आणि चवीला मीठ मिक्स करून घेते. हातानेच करते मिक्स, कारण आपल्याला भेंडीमध्ये हातानेच भरायला लागणार आहे. ही भेंडी आहेत ना, ही अशी चवीला छान लागतात. तर हे सगळं माझं मिक्स करून झालंय. आता मी हे भेंड्यांमध्ये सारण भरून घेते. आता मी हे भेंड्यांमध्ये भरून घेते मिश्रण. असं याच्यामध्ये आपल्याला असं दाबून भरायचंय. असं छान असं दाबून घ्यायचं. बघा, अशा प्रकारे सगळे भेंडे अशाच प्रकारे भरायच्यात आपल्याला. ना असे पण खायला छान लागतात भेंडे.
असं छान असं भरून घ्यायचे सगळे. आता मी गॅसवर हा पॅन ठेवलाय, त्याच्यामध्ये मी तेल घालून घेतलंय. तेल आता आपलं तापलं आहे. त्याच्यात मी राईची फोडणी मारून घेते. राई आपली व्यवस्थित तडतडली गेली पाहिजे. राई आता आपली तडतडली गेली आहे. त्याच्यात 2-3 लसणाच्या पाकळ्या घालते फोडणीला. थोडासा कढीपत्ता, हिंग, आता फोडणी आपली व्यवस्थित बसली आहे. आता ह्याच्यात मी हे भेंडे घालून घेते. आता मी हे भेंडे ह्याच्यात परतवते, म्हणजे तेलामध्ये जरा विकून घेते. अलगद हाताने करायचं हे. थोडस मीठ घालून घेते. पण मिश्रणामध्ये मीठ टाकलेलं, पण भेंड्यांवर थोडं मीठ घालून घेते. आता हे मी झाकून ठेवते, उकडी झाकणे ठेवते आणि मंद आचेवर ठेवते. तर बघूया आपली भेंडी झाल्यात का. बघा छान अशी वाफेवर शिजली गेली आहे भेंडी छान आपली. तर आपली भरली भेंडी तयार आहे, छान अशी झाली आहे. आणि हे तुम्ही भाकरी सोबत, नुसतं डाळ भात किंवा अशीच नुसती पण खाल्ली भेंडी तरी छान लागतात. ही त्याचा जो मसाला आहे त्याचा फ्लेवर छान लागतोय. तर तुम्ही पण अशी रेसिपी ही नक्की ट्राय करा आणि कशी वाटली आम्हाला कमेंट्स मध्ये कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि अशाच रेसिपीज पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.